Welcome for our today's lecture. I think all of you have enjoying these all lectures very much. Students, in our last lecture, we have seen the beautiful story and exercise on that stories. Okay, on page number 54, on page number 56. These all exercises, I think all of you have completed into your notebook. Okay. मागच्या तासाला आपण द लिटिल बबुल ट्री या स्टोरीवर आधारित काही प्रश्नोत्तर होते या ठिकाणी आपल्याला दिलेले होते. अगदी सोपी होती ती ऍक्टिव्हिटी 1, 2 आणि 3. 3 ऍक्टिव्हिटीज दिलेल्या होत्या. रायटिंग साठी त्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या होत्या. काही शब्द गाळून आपल्याला नवीन शब्द त्या ठिकाणी जोडून ती ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची होती. आणि अशा ह्या 2 ते 3 ऍक्टिव्हिटीज होत्या. एकदम सोप्या होत्या. आपण या ठिकाणी करून घेतल्या होत्या आणि फळ्यावरही मी या ठिकाणी घेतलेल्या असल्यामुळे तुम्हाला त्या लिहायलाही सोप्या गेल्या असतील आणि तुम्ही सर्वांनी तुमच्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये त्या लिहिलेल्या असतील असं मी गृहीत धरते. ओके. सो टुडे in unit 3, in this unit, what we are going to know, what we are going to learn today. So today we are going to learn our new chapter. And what is it? The name of this chapter is Lots of Things Together. Lots of Things Together. असं आपल्या या चॅप्टरचं नाव आहे. ठीक आहे. मग आता लॉट्स ऑफ थिंग्स टुगेदर म्हणजे काय? तर लॉट्स ऑफ थिंग्स टुगेदर म्हणजे अनेक वस्तूंचा गट. एकत्रित आपल्याला अनेक वस्तू दिसतात की नाही? ज्या वस्तू अनेक संख्येने एकत्रित आलेल्या असतात. उदाहरणार्थ रस्त्याने जात असताना आपल्याला काही माणसांचा एका ठिकाणी जमाव असा दिसतो. बरीच माणसं एकाच ठिकाणी एकत्र आलेली असतात. ठीक आहे. तर अशा अनेक प्रकारची उदाहरणं आपल्याला या ठिकाणी पाहिजे. पण त्यापूर्वी आपण एक गोष्ट जाणून घेऊया. कोणती गोष्ट? सो लिसन हियर. डू यू नो वी learn so many things. We learn so many things. We know so many things. We understand many things. We can see, we can feel them. We can use them. We can do anything with these all things. This world is filled with lots of things. And all these things have its own name. Its own name. Means what? Means each thing has a special name. And with the help of this name, we understand this thing. Each and everything. या पृथ्वी तलावरील एकूण एक वस्तू कुठलीही असो, अगदी छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत कोणत्याही आकाराची ती वस्तू असो, कशीही असतो, त्या वस्तूला एक विशिष्ट प्रकारचं काय असतं? नाव असतं. आणि हे नाव असल्यामुळेच आपण ती वस्तू ओळखू शकतो. आपल्याला ती वस्तू ओळखता येते. त्या वस्तूची ओळख आपल्याला पटते. कुठलंही नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर ती वस्तू, त्याचं काल्पनिक चित्र, काल्पनिक म्हणण्यापेक्षा त्याचं चित्र जे आपण कधीतरी पाहिलेलं असते ती वस्तू, ते आपल्या डोळ्यासमोर ते दृश्य येतं. उदाहरणार्थ मी म्हटलं खडू. इफ आय से, व्हॉट आय से? chalk. Then there is an image of chalk in front of you. chalk म्हणताच क्षणी तुमच्या डोळ्यासमोर खडूचं चित्र उमटलेलं असेल. डोळ्यासमोर खडूचं चित्र उभं राहिलं असेल. म्हणजे काय? तर या जगातील प्रत्येक वस्तूला, एकूण एक वस्तूला एका विशिष्ट अशा प्रकारच्या नावाने आपण ओळखतो. आणि हे नाव म्हणजेच त्याची आयडेंटिटी असते. आयडेंटिटी लक्षात आलं? त्याची ओळख असते.
त्या नावाशिवाय आपण त्या वस्तूला ओळखू शकत नाही. आणि म्हणूनच नावाला खूप अर्थ, खूप महत्व आहे. जर ही नावच नसती, तुम्ही विचार करा विद्यार्थी मित्रांनो, जर प्रत्येक वस्तूला नावच दिलं गेलं नसतं, त्या वस्तूला आपण कशा पद्धतीने ओळखलं असतं? जर खडूला खडू म्हटलं नसतं तर आपण त्याची ओळख कशी पटवली असती? आपण विकत आणायला गेलो खडू आणि त्याला नावच नाहीये, मला अमुक द्या तमुक द्या, काय म्हटलं असतं आपण? काहीच नाही. म्हणजे किती गोंधळ उडाला असता पहा बरं. वस्तूला नाव असणं किती महत्वाचं आहे हे आपल्या लक्षात येतं यावरून. आणि प्रत्येक वस्तूचं नाव म्हणजे त्या वस्तूची ओळख असते. आणि म्हणूनच नावाला खूप महत्व आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी काय पाहायचं आहे? तर इथे आपल्याला जे काही शिकायचं आहे, लॉट्स ऑफ थिंग्स टुगेदर, खूप साऱ्या गोष्टी एकत्रित त्यांना काय म्हटलं जातं ते आपल्याला शिकायचंय. म्हणजेच समुदायवाचक नाम आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. कलेक्टिव्ह नेम्स. टुडे वी आर गोइंग टू लर्न हिअर कलेक्टिव्ह नेम्स ऑफ थिंग्स. कलेक्टिव्ह नेम्स ऑफ थिंग्स. मग कलेक्टिव्ह नेम्स म्हणजे काय? तर समुदायवाचक नाम. कलेक्टिव्ह नेम्स म्हणजे समुदायवाचक नाम. ठीक आहे. आता काय आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे ते पाहूयात. लेट्स सी इनटू युअर टेक्स्ट बुक. दुसरा भाग, तुमच्या पाठ्यपुस्तकाचा दुसरा भाग, पान क्रमांक 57. ठीक आहे. ओपन ऑल ऑफ यू युअर टेक्स्ट बुक ऑन पेज नंबर 57. And here you can see so many pictures are there, and with this picture names are also given there. Okay, pictures and names. What we have to do? See here. Read aloud and copy the phrases in your notebook. What we have to do? We have to read aloud and copy the phrases in your notebook. Read aloud, मोठ्याने वाचा. And copy, हे शब्दगट मोठ्याने वाचा आणि पाहून तुमच्या वहीत लिहा. हे शब्दगट मोठ्याने वाचायचे आहेत, पाहून तुमच्या वहीत लिहायचे. पण त्यासोबत आपल्याला हे शब्दगट, या शब्दगटात आलेले न्यू वर्ड्स ते सुद्धा समजून घ्यायचे आहेत. तुम्हाला ते समजले तर तुम्हाला ते वहीत लिहिल्यानंतर तुम्हाला डोक्यात ठेवण्यासाठी, तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी, तुमच्या मेमरीमध्ये फिट करण्यासाठी तुम्हाला सोपं जाणार आहे. त्यामुळे आपण आधी हे शब्दगट, प्रत्येक शब्दगटातील काही न्यू वर्ड्स आलेले आहेत, तर प्रत्येक शब्दगट न वाचत बसता त्यातील न्यू वर्ड्स मी आधी या ठिकाणी घेणार आहे. आणि हे न्यू वर्ड्स समजून घेतल्यानंतर मग आपण ते शब्दगट समजून घेऊ. ठीक आहे. सो लुक हिअर ऑन दिस ब्लॅक बोर्ड अँड हे शब्दगट, त्यातील न्यू वर्ड्स लिहित असताना त्या शब्दांचे अर्थ मी लिहिणार आहे. तर ते शब्दांचे अर्थ सुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि ते पाठ करा. ठीक आहे. ओके. सो लेट्स सी हिअर न्यू वर्ड्स. पहिल्या शब्दगटामध्ये आपल्याला दिसतोय फ्लाइट. आता इथे आहे फ्लाइट ऑफ बर्ड्स. मग फ्लाइट म्हणजे काय? फ्लाइट म्हणजे थवा. फ्लाइट म्हणजे थवा. ठीक आहे. आता दुसरा आणि तिसरा शब्दगट. आता दुसरा आणि तिसरा शब्दगट इथे नंबर्स दिलेले नाहीयेत, तर मी या ठिकाणी यांना कसे नंबर्स दिले ते तुम्ही समजून घ्या. इथे तुम्हाला पुस्तक दिसत आहे पहा. या पुस्तकामध्ये तुम्हाला हे जे चित्र दिसत आहे या चित्रांना मी अशा पद्धतीने क्रमांक दिलेले आहेत. नंबर 1 पक्ष्यांचा तवा. दुसरा पक्ष्यांचा तवा, त्याला नंबर 2. इथे तुम्हाला मेंढ्यांचा कळप दिसत आहे, दॅट इज नंबर 3. 1, 2, 3. सो ऑल ऑफ यू राईट डाऊन दीज नंबर्स इन युअर टेक्स्ट बुक. ओके. हे नंबर्स जर लिहिले तुम्ही तर आपल्याला न्यू वर्ड्स समजून घ्यायला आणि या शब्दगटांचे अर्थ समजून घ्यायलाही सोपं जाणार आहे. सो दिस इज फर्स्ट, सेकंड, थर्ड. I think all of you are noting down into your textbook these numbers. Okay. 3. Then your trees are there. 4. Give 4 number to this. Dogs.
Dog's picture is there. Write down number 5. Next one, you can see here bees. मधमाशा दिसत आहेत. 6 नंबर द्या त्याला. मधमाशांच्या शेजारीच मुंग्या दिसत आहेत तुम्हाला, मुंग्यांची रांग. गिव नंबर 7 टू इट. तिथेच पुढे तुम्हाला गुरांचा कळप दिसतोय पहा, गाय आणि बैल. त्याला 8 नंबर द्यायचा आहे तुम्हाला. ओके. त्यानंतर त्याच्या खाली इथे तुम्हाला मुलं दिसत आहेत पहा, त्याला 9 नंबर द्यायचा आहे मुलांच्या चित्राला. पुढे खेळाडू दिसत आहेत पहा, सगळे एक प्रकारचा ड्रेस घालून उभे राहिलेले आहेत, त्याला 10 नंबर द्या खेळाडूंना. इथे खूप सारी लोक तुम्हाला दिसत आहेत, ग्रुप लोकांचा, त्याला 11 नंबर द्यायचा आहे. त्यानंतर इथे एक गठुडं दिसतंय पहा कपड्यांचं, त्याला 12 नंबर द्यायचा आहे. काठी लाकडं दिसत आहेत पहा, त्यांचा जुडगा तिथे दिसत आहे, त्याला 13 नंबर द्यायचे. राईट डाऊन नंबर 13. देन देर आर फ्लॉवर्स, सो write down number 14 to these flowers. Next, keys are there. Number 15. Give number 15 to this keys picture. Next, grapes are there. Last one, द्राक्ष दिसत आहेत, त्याला 16 नंबर द्यायचे. म्हणजे आपल्याला इथे 16 शब्द गट आणि त्यांचे अर्थ शिकायचे आहेत. लक्षात आलं? ओके. सो इन फर्स्ट पिक्चर वी हॅव सीन फ्लाइट. फ्लाइट मीन्स थवा. पहा, पक्षी आकाशामध्ये आपल्याला उडत असताना दिसतात, परंतु एकटा दुकटा पक्षी नसून त्या पक्ष्यांचा काय असतो? थवा असतो. तर त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? फ्लाइट. फ्लाइट ऑफ बर्ड्स. नेक्स्ट वन, फोक. व्हॉट इज दिस? FLOCK. फोक. फोक मीन्स व्हॉट? फोक म्हणजे सुद्धा काय होतो अर्थ? थवा. परंतु विशिष्ट पक्ष्यांसाठी फोक हा शब्द वापरलेला आहे. इथे तुम्हाला चित्रामध्ये हंस पक्षी दिसत आहेत. मग हंस पक्ष्यांच्या तव्याला काय म्हटलेले इथे? फोक म्हटलेले. नेक्स्ट, फोकचा आणखीन एक अर्थ आहे पहा, मेंढ्या. तिथे तुम्हाला मेंढ्या दिसत आहेत. मग मेंढ्यांचा थवा नाही म्हणत आपण, काय म्हणतो? मेंढ्यांचा कळप. मग फोकचा आणखीन एक अर्थ काय आहे? फोकचा आणखी एक अर्थ आहे, सेकंड मीनिंग इज कळप. Okay, see here. Next one, in fourth picture, there are so many trees you can see there, and new words in this phrase is grow. Grow means what? राई. Grow means राई. वनराई म्हणतो की नाही आपण, तसं. मला वाटतं मागच्या पाठातच आपण पाहिलेलं आहे. छोटासा जंगल म्हणा किंवा वनराई म्हणा, छोटासा जंगल किंवा वनराई. ओके. Then pack. PACK. Pack means what? Pack means टोळी. Pack म्हणजे टोळी. Next, see here, swam. SWARM. Swam. SWARM. Swam. Swam means झुंड. स्वॅमचा अर्थ काय होतो? झुंड. नेक्स्ट, COLONY. कॉलनी. कॉलनी मीन्स वारुळ. आता कॉलनीचा दुसराही अर्थ होतो आपल्याला माहिती आहे. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणाला आपण कॉलनी म्हणतो. पहा, आपला जो एरिया असतो त्या एरियाला सुद्धा कॉलनी म्हणतात. इथे कॉलनी म्हणजे वारुळ असा शब्द आलेला आहे या ठिकाणी. मुंग्यांचा वारुळ असं म्हणतो की नाही आपण. ओके. नेक्स्ट, इथे पहा, हर्ड. हर्ड म्हणजे काय? HERD. हर्ड या शब्दाचा अर्थ सुद्धा काय होतो? कळप. हर्ड मीन्स कळप. नेक्स्ट, ग्रुप. ग्रुप माहिती आहे तुम्हाला, चिल्ड्रनचा शब्द अर्थही माहिती आहे. टीम. टीम सुद्धा तुम्हाला अर्थ माहिती आहे. टीम म्हणजे गट. महा टीम ऑफ प्लेयर म्हटलं की खेळाडूंचा गट. ओके. नेक्स्ट,
क्राऊड मीन्स माहितीये तुम्हाला, क्राऊड मीन्स गर्दी किंवा समुदाय किंवा समूह. लिहून घ्या तरी. क्राऊड मीन्स समुदाय. क्राऊड मीन्स समुदाय. बंडल, BUNDLE, बंडल. बंडल म्हणजे गाठोडे. बंडलचा अर्थ गाठोडे पण होतं, बंडल ऑफ क्लोथ्स. आणि नेक्स्ट आणखी एक त्याचा अर्थ आलेला आहे पहा. काठ्यांचं जर बंडल असेल तर त्याला मोळी किंवा मोळी असं म्हटलं जातं. मोळी किंवा भारा असंही म्हणतात. ओके, काठ्यांची मोळी. नेक्स्ट बंच. आता या ठिकाणी बंचचे 3 अर्थ तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. ठीक आहे, तुम्हाला चित्रामध्ये बंच ऑफ फ्लॉवर्स आलेले, बंच ऑफ कीज आलेले आणि बंच ऑफ ग्रेप्स. मग बंच ऑफ फ्लॉवर्स म्हणजे काय? फुलांचा काय म्हणतो आपण? गुच्छ. ठीक आहे, आणि बंच ऑफ कीज आलेले. मग आता या ठिकाणी अर्थ लगेच बदलतो. इथे जुडगा म्हणू आपण चाव्यांचा. आणि द्राक्षांसोबत जेव्हा येतो हा शब्द, तेव्हा त्या द्राक्षांसोबत आलेल्या शब्दाला आपण काय म्हणू? घड. बंचचे 3 अर्थ आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे की नाही? बंच, गुच्छ, जुडगा आणि घड. तर आता आपण या ठिकाणी आलेले सर्व न्यू वर्ड्स आधी पाहिलेले आहेत आणि हे न्यू वर्ड्स एकदा आपण वाचून घेऊयात आणि मग आपण या प्रत्येक फ्रेजचा अर्थ चित्रासह समजून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हे कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे. कारण हे जे शब्द आहेत आपल्याला, तुम्हाला इथं या ठिकाणी लक्षात येते पहा. या तिन्ही शब्दांचा अर्थ आहे, या तिन्ही शब्दांसाठी इंग्रजीमध्ये एकच शब्द आहे, ज्याचे मराठीतून 3 अर्थ होतात. इथे सुद्धा बंडलला गाठोडे पण म्हटलं जातं, मोळी पण म्हटलं जातं. त्याचबरोबर थव्यासाठी 2 शब्द आहेत इंग्रजीमध्ये. मग असं आहे, कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण हे व्यवस्थित समजून घेऊया. ठीक आहे, FLIGHT फ्लाइट मीन्स थवा. FLOCK फोक. फ्लोक मीन्स थवा किंवा कळप. GROVE ग्रव मीन्स वनराई. PACK पॅक मीन्स टोळी. SWARM स्वॅन म्हणजे झुंड. COLONY कॉलनी मीन्स वारूळ. HERD हर्ड म्हणजे कळप. HERD हर्ड म्हणजे कळप. CROWD क्राऊड मीन्स समुदाय. BUNDLE बंडल मीन्स गाठोडे किंवा मोळी. BUNCH बंच म्हणजे गुच्छ, जुडगा, घड असे 3 अर्थ आहेत. सो I think all of you note down these all words and their meanings. Okay, so now let's start with our first picture. So our first picture is here given. You can see here also and into your textbook also. See, a flight of birds. What is it? A flight of birds. मग a flight of birds मधील आपण birds हा शब्द तुम्हाला माहिती आहे, पक्षी. मग a flight of birds म्हणजे काय? A flight of birds means पक्ष्यांचा थवा. पक्ष्यांचा थवा. लक्षात आलं? आकाशामध्ये पक्षी उडत असताना दिसलं की आपण त्यांना म्हणतो बघा पक्ष्यांचा थवा उडतोय. तर त्याचप्रमाणे इंग्रजीत त्याला अ फ्लाइट ऑफ बर्ड्स असं म्हटलं जातं. ठीक आहे, अंडरस्टूड? ओके, देन नोट डाऊन द मीनिंग ऑफ दिस फ्रेज. मीनिंग ऑफ दिस फ्रेज इज पक्ष्यांचा थवा. अ फ्लाइट ऑफ बर्ड्स, त्याच्यासमोर त्याचा अर्थ लिहा, पक्ष्यांचा थवा. ओके, अंडरस्टूड? येस. नेक्स्ट, सी सेकंड पिक्चर.
This activity is very easy. This chapter is very easy, dear students. I think you are getting very well. Second picture is of a flock of geese. Flock of geese. Geese म्हणजे काय तर geese means हंस पक्षी. Geese means हंस पक्षी. मग flock of geese म्हणजे काय हंस पक्ष्यांचा थवा. हंस पक्ष्यांचा थवा. अ flock of geese आकाशामध्ये उडत असताना दिसतात आपल्याला. मग आपण म्हणतो सी flock of geese. हंस पक्ष्यांचा थवा बघा कसा उडतोय. लक्षात आलं. आता या ठिकाणी फ्लाइट हा सुद्धा शब्द थव्यासाठी वापरलेला आहे. फोक हा सुद्धा शब्द या ठिकाणी थव्यासाठी वापरलेला आहे. पक्ष्यांचा गट ज्यावेळेस एकत्रित येतो त्याला आपण थवा असे म्हणतो. ओके ओके लक्षात आलं. दे नोट डाऊन मीनिंग ऑफ दिस फ्रेज. अ फोक ऑफ गीज मीन्स हंस पक्ष्यांचा थवा. हंस पक्ष्यांचा थवा. ओके let's next third one. See here, third picture is of, you can see there ships. You can see there sheep, sorry. A flock of sheep. A flock of sheep. SHEEP. sheep means मेंढ्या. ओके मग मेंढ्यांचा गट ज्यावेळेस आपल्याला एकत्रित दिसतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो मेंढ्यांचा कळप. काय म्हणतो मेंढ्यांचा कळप. ओके सो हियर यू कॅन राईट अ फोक ऑफ शीप मीन्स मेंढ्यांचा कळप. ओके सी फोर्थ वन. Fourth one, a grove of trees. A grove of trees. Fourth one is a grove of trees. Means what? A grove of trees means वृक्षांची राई. A grove of trees means वृक्षांची राई. आता आपण मागच्याही चॅप्टर मध्ये पाहिलेलं आहे पहा. आपण द लिटिल बबुल ट्री हा धडा शिकलो. त्यामध्ये तुम्हाला हा शब्द आलेला होता ग्रोव. म्हणजे लहान छोटस असं जंगल असतं. खूप सारी झाडं एकत्रित दिसली की त्याला आपण वनराई किंवा छोटस जंगल असं म्हटलं जातं म्हणतो आपण. सो हिअर अ ग्रोव ऑफ ट्रीज मीन्स वनराई. वृक्षांची राई असंही म्हटलं जातं. म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही लिहून घ्या. अ ग्रोव ऑफ ट्रीज मीन्स वनराई किंवा वृक्षांची राई. नेक्स्ट फिफ्थ वन. हिअर फिफ्थ वन यू कॅन सी अ पॅक ऑफ डॉग्स. व्हॉट इज देअर अ पॅक ऑफ डॉग्स. अ पॅक ऑफ डॉग्स मीन्स व्हॉट. खूप सारे कुत्रे दिसत आहेत बघा. तर आपण मराठीतून काय म्हणतो पहा आली कुत्र्यांची टोळी. टोळी म्हणतो की नाही तर इंग्रजीमध्ये त्याला पॅक ऑफ डॉग्स मीन्स कुत्र्यांची टोळी. अ पॅक ऑफ डॉग्स म्हणजे कुत्र्यांची टोळी असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. अंडरस्टूड. नोट डाऊन इट. ओके व्हेरी गुड. सी नेक्स्ट. नेक्स्ट वन इज अ स्वॅम ऑफ बीज. अ स्वॅम ऑफ बीज मधमाशांची झुंड. स्वॅम ऑफ बीज मीन्स व्हॉट मधमाशांची झुंड. खूप साऱ्या मधमाशा. आता तुम्हाला सहज फिरत असताना पहा तुमचं लक्ष गेलं कुठे तर झाडावर आपल्याला मधमाशांचं पोळं दिसतं पहा. हे मधमाशांचं पोळं इतकं मोठं. इतक्या साऱ्या मधमाशा त्यामध्ये असतात. आणि या मधमाशा काय काम करतात तुम्हाला माहिती आहे. प्रत्येक फुलाच्या परागकणामधून मध गोळा करून आणून तो मध ते कुठे साचवतात मधमाशांच्या पोळ्यामध्ये साचवतात. आणि त्यांची नेहमी संख्या एकत्रित दिसते आपल्याला. मग त्याला काय म्हटलं जातं स्वॅम. स्वॅम म्हणजे काय त्यांची झुंड.
मराठीतून काय म्हणायचं, झुंड, मधमाशांची झुंड असं आपण म्हणतो. ठीक आहे, ओके. पुढचं पहा, 7th नंबर, 7वं चित्र तुम्ही पाहू शकता. पहा, अ कॉलनी ऑफ ॲन्ट्स. अ कॉलनी ऑफ ॲन्ट्स म्हणजे काय, तुम्हाला इथे जमीन पोखरून त्यामध्ये मुंग्या आपलं छोटंसं वारुळ बनवतात, तुम्हाला माहिती. ओके, आणि त्या वारुळामध्ये त्यांचं वास्तव्य असतं. आणि मुंग्यांना तुम्ही जेव्हा केव्हा पाहिलं असेल, त्या अशा सरळ रांगेत एका पाठोपाठ एक चालताना दिसतात. तुम्हाला कधीच ते अशा इकडे तिकडे विखुरलेल्या स्वरूपात फिरत आहेत असं दिसणार नाही. त्यांना स्वतःची एक विशिष्ट शिस्त आहे. आणि या मुंग्या आपल्याला शिकवतात की आपण सुद्धा शिस्तीत राहणं, शिस्तीत वागणं, शिस्तीत चालणं किती गरजेचं आहे. मुंग्यांची ही रांग आपल्याला हे शिकवते की शिस्त किती महत्वाची असते. तेच जर मुंग्या अशा विखुरलेल्या स्थितीत पळत असतात तर किती विचित्र दिसतात, किती त्रास होतो त्याचा आपल्याला. परंतु त्यांना कोणी शिकवलंय का असं? नाही. त्यांच्यामध्ये जन्मजात तो गुण आहे की ते नेहमी रांगेतच चालतात. रांग सोडून थोडीशी जरी इकडची तिकडची इकडचं तिकडं एखादी मुंगी गेली तरी ती पुन्हा पूर्ववत आपल्या जागेवर येते आणि रांगेत चालायला लागते. हे तुम्ही पाहिलं असणार आहे. ओके, सो अ कॉलनी ऑफ ॲन्ट्स मीन्स मुंग्यांचे वारुळ. मुंग्यांचे वारुळ. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी जे 16 चित्र दिलेले आहेत त्या 16 चित्रांपैकी आता आपण 7 चित्र, त्या चित्रामध्ये आलेले फ्रेज आणि त्यांचा अर्थ आपण पाहिलेला आहे. ठीक आहे, तर आता आजच्या तासाची वेळ संपत असल्यामुळे आपण काय करूयात, आपण इथे थांबूयात. मग आता तुम्ही काय करायचं आहे, तर ही जी 7 फ्रेजेस आपण शिकलो त्याचा अर्थ जे आपण पाहिलाय ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. मग कसं लिहायचं वहीमध्ये, तर वहीमध्ये या इंग्रजीमध्ये दिलेली फ्रेज आणि त्यासमोर त्याचा अर्थ मराठीतून जो की मी तुम्हाला आता सांगितलाय आणि ते पाठ करायचे आहे. ते समजून घ्यायचे आहेत आणि ते पाठ करायचे आहेत. आणि मग पुढच्या तासाला उर्वरित जे चित्र आहेत ते आणि त्याचे अर्थ आपण समजून घेणार आहोत. आणि मग पुढच्या तासाला सर्वात शेवटी मी हे सगळे फ्रेजेस एकत्रित त्याचा अर्थ तुम्हाला पुन्हा एकदा सांगणार आहे शेवटी, पुढच्या तासाच्या शेवटी. ठीक आहे, लक्षात आलं मग? ओके, थँक्यू.